आणि आता एक महत्त्वाची अपडेट येते आहे। साताऱ्याच्या कराड तालुक्यातील पाचपुतेवाडीमध्ये पुण्याच्या DRI पथकाने मोठी कारवाई केली आहे। तब्बल 6000 कोटींचं ड्रग्ज जप्त केलंय। गुजरातमधील 3 IPS अधिकाऱ्यांनी ही धडक कारवाई केल्याचं कळतंय। महाराष्ट्र केसरी संजय पाटील खून प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला बाबा मोरे याचा हा कारखाना असल्याची माहिती आहे। बाबा मोरे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सातारा जिल्ह्यामध्ये महिनाभरात ही दुसरी कारवाई करण्यात आली आहे। गुजरातमध्ये 3 IPS अधिकारी या कारवाईसाठी आले होते अशी माहिती आता समोर आलेली आहे। संजय पाटील हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बाबा मोरेला देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे सातारा जिल्ह्यात एकाच महिन्यात झालेल्या या दुसऱ्या कारवाईमुळे साताऱ्यात नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न उपस्थित होतोय। आणि ही कारवाई प्रचंड मोठी आहे कारण यामध्ये तब्बल 6000 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी वैभव बोडकेकडून। वैभव, काय नेमके अपडेट्स या कारवाईबद्दलचे मिळत आहेत? नक्कीच मोठी कारवाई आता ही म्हणावी लागेल। 1 महिन्यानंतर ही दुसरी एक कारवाई कराडमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते। किमान 6000 कोटीचे ड्रग्ज कराडमध्ये हे जप्त झालेत। धाड टाकणारे जे अधिकारी आहेत ते 3 IPS अधिकारी असल्याची प्राथमिक माहिती मिळते। जर एकंदरीत जर पाहायला गेलं तर मोठी कारवाई आता या कराड विभागामध्ये करण्यात आली आहे। सर्व जे पथकं होती ते गुजरात येथून आल्याचे समोर आले। महाराष्ट्र केसरी संजय पाटील ज्यांचा खून प्रकरणातील मुख्य आरोपी जो होता बाबा मोरे याचा तो कारखाना असल्याचं समोर येते। सध्या तर आता जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार तो कारखाना हा बाबा मोरेंचा असल्याचं सांगण्यात येते। त्यामुळे DRI विभागाची पथकाची ही मोठी कारवाई आता कराडच्या लाचलुचपतवाडी येथे झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अमोल, वैभव, ज्या प्रकारे गुजरातचे IPS अधिकारी या ठिकाणी आल्याचं कळत आहे, स्थानिक पोलिसांना याची काही कल्पना होती का किंवा या कारवाईनंतर याबद्दल काय अपडेट्स मिळतात? या कारवाईमध्ये सातारा कराड पोलिसांनाही कोणतीही माहिती नसल्याचं प्राथमिक माहिती मिळते। त्यामुळं ही कारवाई जी होती ती थेट जे गुजरातवरून आलेले IPS अधिकारी होते त्यांनी ही केली होती। किमान 6000 कोटीचा ड्रग्ज जप्त करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती मिळते आणि त्यामुळं साताऱ्यातल्या पोलिसांच्या कारवाईवर आता संशय व्यक्त होताना पाहायला मिळतोय। गेल्या महिन्यामध्ये जी दऱ्याच्या ठिकाणी जी झालेली कारवाई होती त्या कारवाईनंतरची ही सर्वात मोठी सातारा जिल्ह्यातली ही कारवाई आहे। यामध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित राहते। एवढा मोठा कारखाना या कराडमध्ये आहे आणि याची भनक देखील स्थानिक पोलिसांना लागली नव्हती आणि त्यामुळं आता उलटसुलट चर्चा देखील सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत या कारवाईमुळं सातारा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होते। बाहेरून येऊन अधिकाऱ्यांना या ठिकाणची माहिती मिळते, मात्र साताऱ्यातले जे स्थानिक पोलीस आहेत त्यांना याचा ठाव ठिकाणा लागत नाहीये। यांचे काही दागेदोरे काही सापडले नव्हते। त्यामुळं अनेक वेगवेगळ्या चर्चा आता या साताऱ्यात होताना आपल्याला पाहायला मिळतात। अमोल, निश्चित धन्यवाद वैभव या सविस्तर माहितीबद्दल। तब्बल 6000 कोटी किती प्रचंड मोठा आकडा आहे याची आपल्याला कल्पना येऊ शकेल। प्रचंड मोठी कारवाई सातारा जिल्ह्यामध्ये आणि महिनाभरात ही दुसरी कारवाई झाली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।